नमस्कार, मी सौरभ नाईक. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनच्या नाटक फॅक्टरीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मनुष्य हा प्राणी आहे हे आपल्याला सायंटिफिकली खूप आधीच समजलं होतं. पण मनुष्य हा खरंच प्राणी आहे हे अलीकडे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे आपल्याला जास्त जाणवू लागलंय. आणि जे आजूबाजूला घडत जातं त्याची प्रतिमा कलाकृतीत उतरतेच उतरते. सध्या विचार करायला लावणारी नाटकं आणि त्यातही आपली भूमिका ठोसपणे मांडणारी नाटकं फार कमी बघायला मिळतात. पण ह्या सगळ्याचा कोटा ज्या नाटकानं भरून काढलेला आहे त्याच नाटकाचा आज आपण रिव्ह्यू करणार आहोत. नाटकाचं नाव आहे ॲनिमल. दत्तू मांजरसुंभेकर, मांजरसुंभा गावचा स्वप्नवेडा मुलगा. मुंबईला जाऊन सुपरस्टार व्हायचं हे त्याचं स्वप्न. म्हणजे घरात 18 विश्व दारिद्र्य जरी असलं तरी आई, बाप, बहीण असं सगळं ऐश्वर्य मागेच गावीच सोडून तो मुंबईला येतो. मुंबईला आल्यावर एखाद्या स्ट्रगलर सारखी त्याची धडपड सुरू होते. म्हणजे ऑडिशन्स द्यायच्या, रिजेक्शन झेलायचं, मग पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. रोज अगदी सगळं तसंच. ह्या सगळ्यात स्वप्ननगरी आणि त्यातली माणसं त्याच्यासोबत. पोटाला चिमटा काढून कुठेतरी रस्त्याच्या कडेला झोपायचं आणि कुठे काही जर मिळालं तरच एक वेळ खायचं, असं सगळं चाललेलं असतं. पण ह्या सगळ्यात तो त्याची स्वप्न विसरत नाही. तो स्वतःला कायम सुपरस्टार म्हणूनच ट्रीटमेंट देतो. तसंच स्वतःशी वागतो, तसाच बोलतो. म्हणजे आजूबाजूला मुंबईची गर्दी खूप, पण बोलणारं कोणीच नाही. एकटाच बोलतो, एकटाच बडबडत राहतो आणि रोज स्वप्नांच्या मागे धावत राहतो, अक्षरशः वेड्यासारखा. म्हणजे स्वप्नाला वाहून घेतलेल्या माणसाला स्वप्न वेडी का म्हणतात हे त्याच्याकडे पाहून कळतं. आणि एके दिवशी होतं काय, त्याची भेट होते ती एका मोठ्या दिग्दर्शकाशी. तर तुझं काम त्याला आवडतं, त्याला सिनेमा मिळतो, पुढे सिनेमा डिरेक्ट करायला मिळतो. पण अचानक असं काय घडतं की हे सगळं एका क्षणात थांबतं. स्वप्न उद्ध्वस्त होतं. ती गोष्ट काय? दत्तूची गोष्ट काय? दत्तू सुपरस्टार होतो का? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला नाटक पाहणं गरजेचं आहे. आर्ट ऑफ स्टोरी टेलिंगचं उत्तम उदाहरण म्हणजे हे नाटक. म्हणजे नाटक तुम्हाला गोष्ट ऐकवता ऐकवता मुंबईची सफर घडवतं. स्वप्ननगरी भासणारी आणि स्ट्रगलर्सना भावणारी सगळी लोकेशन्स हे नाटक व्यवस्थित कव्हर करतं. याचं नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केलं असून ते मिनिमलिस्टिक पण उत्तम झालेलं आहे. आता नाटकाच्या नेपथ्याची एक एक चौकट मुंबईचा कानाकोपरा दाखवत जातं. आणि त्यातही ट्रेन तर कमालच. अर्थात त्याला साजेशी प्रकाश योजना देखील तितकीच कारणीभूत आहे. श्याम चव्हाण यांनी प्रकाश योजना केलेली आहे जी नाटकाची इन डेप्थ आपल्यापर्यंत पोहोचवतं. नाटकाच्या दोन जमेच्या बाजू आहे. एक म्हणजे लेखन दिग्दर्शन आणि दुसरं म्हणजे अभिनय. लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ज्या पद्धतीनं प्रयोग बांधलेला आहे त्याला तोड नाही. म्हणजे अगदी एक क्षण सुद्धा प्रेक्षक त्या नाटकातनं, त्या प्रोसेसमधनं बाहेर जातच नाही. तो तिथेच गुंतलेला राहतो. लिखाण पण अप्रतिम झालंय. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे घडतं त्याचा रेफरन्स घेत आपल्याला जे वाटतं ते स्वच्छ आणि निर्भीडपणे ह्या नाटकातनं पोहोचवलं गेलंय. म्हणजे अनेकदा आपल्यासारख्या सामान्य माणसांना त्या गोष्टी बोलाव्याशा वाटतात, पण आपण धजावत नाही. पण त्या राजकारणावर असू दे, समाजकारणावर असू दे, अगदी थेट ह्या नाटकात त्या बोलल्या गेलेल्या. अभिनेता सिद्धार्थ जाधवनं ही भूमिका अक्षरशः जगलेली आहे. म्हणजे 2.25 तास एकटा हा अभिनेता प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. 2.25 तास एकट्यानं प्रेक्षकांशी संवाद साधणं न चुकता, न अडखळता, न थकता, तितक्याच इंटेन्सिटीनं, हे अजब आहे. 2.25 तास सिद्धार्थ जाधव फक्त एकटा बोलतोय. अर्थात त्याच्या आजूबाजूला बाकीची पात्र आहेतच, पण त्यांना संवाद नाहीये. हा, ती नाट्य जरूर घडवतात, पण संपूर्ण नाटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर सिद्धार्थ जाधव पेलवून नेतो. निदान त्याच्यासाठी तरी हे नाटक पाहायलाच हवं. नाटक फॅक्टरी या नाटकाला देते 5 पैकी 3.5 स्टार्स. पुन्हा भेटूया नव्या नाटकाच्या रिव्ह्यूसह. तोवर एक वेळ आमचं सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन हे चॅनल सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल, पण मराठी नाटकं नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. धन्यवाद.